मङ्गलं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी महाराष्ट्रीयन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आमचे समोर आहात मॅडम संगीता राऊत, जे संमेलन पार्टी हॉल यांचे मालक आहात। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, आमच्या प्रेक्षकांना सांगा की संमेलन हॉल यांची सुरुवात कधी आणि कशी झाली? संमेलन हॉल हा 2009 मध्ये सुरू झालेला हॉल आहे। गोरेगाव स्टेशन जवळ असलेला हा हॉल आहे आणि ह्याची संकल्पना अशी होती की अतिथी देवो भव ही जी आपल्याकडे एक म्हण आहे आणि त्याच्यातनं आम्हाला एक वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करायची फार आवड होती। त्याच्यातनंच अशी कल्पना आली की आपण एक हॉल चालू करावा ज्याच्याकडून आपण लोकांचं संमेलन किंवा गेट टुगेदर किंवा लोकांना एकत्र आणून त्यांना एक मजा करण्याचं एक काहीतरी आपण साधन द्यावं। ह्याच्यातनं संमेलन पार्टी हॉल आणि संमेलन बँक्वेट असे 2 हॉल तयार झालेले आहेत। मॅडम, तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री म्हणून तुम्ही एक हॉल चालवताय, तर तुमचा अनुभव काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा। स्त्री असून हॉल चालवणं ह्याच्यात काही फार मोठं आहे असं मला वाटत नाही। या क्षेत्रात मी आली तर मला खूप सन्मान लोकांनी दिलेला आहे, खूप रिस्पेक्ट मिळालेला आहे आणि खूप नवीन नवीन गोष्टी शिकले। एक हाऊसवाईफ असून त्याच्यानंतर एका बिझनेसमध्ये शिरणं फार कठीण होतं। सुरुवातीचे थोडे दिवस तर फार कठीण होतेच, पण स्ट्रगल केला आणि सगळं शिकले। पण लोकांनी मला रिस्पेक्ट दिला आणि त्याच्यातून बरंच काही काही शिकायला मिळालं। माझा अनुभव खूप चांगला होता। तर असं काही वाटलं नाही की स्त्री आहे म्हणून आपण कुठे कमी आहोत। असं वाटलं की काही नाही, आपण स्त्री आहोत तरी आपण सगळं काही गोष्टी हँडल करू शकतो, व्यवस्थित मॅनेज करू शकतो असं मला वाटतं। मॅडम, संमेलन हॉलची स्पेशालिटी काय आहे हे आमच्या प्रेक्षकाला सांगा। संमेलन हॉलची स्पेशालिटी म्हणजे गोरेगावला जो संमेलन पार्टी हॉल आहे तो स्टेशनच्या जवळ आहे आणि लोकांना खूप रिझनेबल वाटणारा हॉल आहे। बरं, त्या हॉलमध्ये आम्ही इतके रिझनेबल पॅकेजेस दिले आहेत। त्यातलं एक आहे माझं 51,000 लग्नाचं पॅकेज, ज्याच्यामध्ये आम्ही 200 लोकांचं जेवण, मुलीला 2 साड्या म्हणजे शालू सकट साडी, मुलाला 2 कपडे म्हणजे त्याच्यामध्ये सूट किंवा शेरवानी आणि कुर्ता पैजामा देतो, 3.5 ग्रॅमचं सोन्याचं मंगळसूत्र देतो, हॉलचं भाडं आणि जो गुरुजींचा खर्च असतो सगळ्या सामुग्री सकट हे सगळं आम्ही देतो। ही माझ्या 51,000ची स्पेशालिटी। त्याचप्रमाणे संमेलन बँक्वेटमध्ये सुद्धा आम्ही 2 नवीन पॅकेजेस आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये 1,11,000 300 लोकांचं जेवण, हॉलचं भाडं, 5 ग्रॅमचं मंगळसूत्र, मुलीला शालू आणि सूट मुलाला आणि 1,51,000चं तसंच पॅकेज आहे, ज्याच्यामध्ये 500 लोकांचं जेवण, हॉलचं भाडं, 9 ग्रॅमचं मंगळसूत्र, शालू आणि मुलाला सूट, हे एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात देतो। खूप आज कॉम्पिटिशनचा जग आहे, तर ह्या कॉम्पिटिशनला तुम्ही कसं सामोरे जा? हो, कॉम्पिटिशन तर आहेच, नक्कीच आहे। आणि आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की मी वेगवेगळे जे पॅकेजेस बनवलेले आहेत आणि त्या पॅकेजेसच्या जोरावर एक तर मी लोकांना कॉम्पिट करू शकते, कारण आजच्या जमान्यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र हे कोणी देऊ शकणार नाही। माझ्यावर दुसरं कोणी कुठल्याही बाबतीत कॉम्पिट करेल, पण सोनं तर नक्की देणार नाही। आणि क्वालिटीमध्ये कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही। क्वालिटी ही सगळ्यात बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो। सॅटिस्फाईड कस्टमर ही आमची पॉलिसी आहे आणि कुठलाही कस्टमर अनसॅटिस्फाईड जाऊ नये। आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की अतिथी देवो भव म्हणजे आलेला माणूस तो आपला पाहुणा आहे आणि त्याला सगळ्या सोयी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे, ही सगळ्यात पहिली पॉलिसी आहे आणि हे सगळ्यात पहिलं मनाशी धरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मला कॉम्पिटिशनची भीती वाटत नाही। आणि सगळ्यांना कॉम्पिट करून मी पुढे जाईन ह्याची आणि यशस्वी होईन ह्याची मला चांगली खात्री आहे। संगीता राऊत यांना 2 शब्दात व्यर्थ करायचं असेल तर तुम्ही कसा करणार?
दोनच शब्दात करायचं असेल तर इमोशनली व्हेरी स्ट्रॉंग अँड व्हेरी पॉझिटिव्ह. नक्की, खरोखर. आणि संमेलन हॉल यांची भविष्याची योजना काय आहे हे आमच्या प्रेक्षकाला सांगा. संमेलन पार्टी हॉल हा माझा सगळ्यात पहिला हॉल होता. इट वॉज लाईक माय बेबी. संमेलन बँकवेट दुसरा, आणि पुढचा प्रोजेक्ट आहे संमेलन लॉन्स, त्याच्यापुढे संमेलन गार्डन्स आणि नंतर ग्रँड संमेलन. हे माझं एक स्वप्न आहे आणि नक्कीच पूर्ण होईल याची मला खात्री आहे. प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्री असतात, तर या स्त्रियाच्या पाठीमागे कोण? नक्कीच एक पुरुष आहे आणि जो माझा नवरा आहे, जो खूप सपोर्टिव्ह, खूप प्रेमळ आहे. आणि माझं अख्खं कुटुंब, मुलांसकट, सासू सासऱ्यांसकट, आई वडिलांसकट सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे. डेफिनेटली तुम्ही खूपच ब्लेस्ड आहात मॅडम. ऑल द बेस्ट. आमच्या मराठी बांधवांना तुम्ही एक मेसेज द्या. मराठी बांधवांसाठी नक्कीच एक मेसेज द्यावासा वाटतो की मराठी माणूस हा उद्योगात मागे, असं नेहमी ह्याचा चर्चेचा विषय आहे. पण ह्याला मी एक अपवाद आणि त्यातून एक स्त्री म्हणून मी एक अपवाद आहेच. आणि मी नक्कीच आपल्या मराठी बांधवांना सांगू इच्छिते की थोडीशी डेअरिंग जर दाखवली, थोडीशी जर रिस्क घेण्याची तुमच्यामध्ये तयारी असेल तर तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हा. आणि बिझनेस करणं तेवढं काही कठीण नाहीये. थोडीशी हिंमत दाखवली तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकाल. खूप छान. ही माझी मराठी बांधवांना एक मेसेज आहे आणि सगळ्यांनीच पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. मराठी माणसांनी तर अजूनच. डेफिनेटली खूप छान. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला त्यामुळे आम्ही आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.